ॲग्रोवनच्या प्रेक्षकांना आम्ही नेहमीच वेगवेगळे प्रक्रिया उद्योग दाखवत आलो आहोत। असाच एक वेगळा प्रक्रिया उद्योग पाहण्यासाठी आज आपण येऊन पोचलोय बेळगावपासून काही किलोमीटर अंतरावर हलगा या गावी। इथं आज आपण गुऱ्हाळघर पाहणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की गुऱ्हाळघर आणि त्यात वेगळं काय, पण हे गुऱ्हाळघर नक्कीच वेगळं आहे। चला यात नेमकं वेगळं पण काय आहे ते आज आपण पाहूया। हे आहे गुऱ्हाळ। म्हणायला जरी गुऱ्हाळ असलं तरीही खऱ्या अर्थानं आहे देशातील पहिली गूळ फॅक्टरी। पारंपरिक गूळ तयार करण्याचं तंत्र इथं कुठंही पाहायला मिळणार नाही। गूळ निर्मितीच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत बेळगावच्या अजित दोड्डणवार यांनी गूळ फॅक्टरी उभी केली आहे। इथं संपूर्ण यांत्रिकीकरण पाहायला मिळतं। जगात पहिल्यांदाच अशी गूळ निर्मिती होत असल्याचा दावा दोड्डणवार यांनी केलाय। अजित दोड्डणवार हे व्यवसायानं इंजिनियर आहेत। आमचं केमिकल बॅकग्राऊंड होतं म्हणून हे केमिकल बॅकग्राऊंडमधनं आम्ही कसं ह्या गुळाला इम्प्रूव्ह करता येईल हे बघितलं। तर विचार केला की हे क्लोज्ड कंडिशनमध्ये करायला पाहिजे आणि शुगर फॅक्टरीमध्ये ऑलरेडी ते टेक्नॉलॉजी वापरतात। तर गुऱ्हाळ त्याच्याबरोबर काय इंटिग्रेट करू नये हे विचार करून आम्ही क्लोज्ड सिस्टीममध्ये गूळ करायचं ठरवलं आणि पूर्ण वेसल सगळं स्टेनलेस स्टीलमध्ये आहेत आणि क्लोज्ड आणि इन व्हॅक्यूम, म्हणजे फक्त 80 डिग्रीला गूळ तयार होऊन बाहेर येते। ज्यूस काढल्यानंतर ज्यूस एक टँकमध्ये येते। टँकमध्ये आलेलं ज्यूस ते घेऊन आम्ही क्लॅरिफायरमध्ये घालतो। क्लॅरिफायरमध्ये आम्ही त्याच्यातनं मळी काढतो। जवळजवळ 80-90 डिग्रीला हीट करून त्याचं चुना आणि भेंडी तेवढंच वापरून मळी काढतो। मळी काढल्यानंतर जे सेटल करतो गूळ रस सेटल करून ते आम्ही एक स्टोरेज टँकमध्ये ठेवतो जिथं ते उकळत असते आणि उकळत असलेलं ज्यूस आम्ही इव्हॅपोरेटरमध्ये घालतो आणि आमचं हे 2 इफेक्ट इव्हॅपोरेटर आहे। म्हणजे एका इफेक्टला आम्ही स्टीम देतो, ते वाफ परत दुसऱ्या इफेक्टमध्ये जाऊन ते दुसरा इफेक्ट गरम करते। पारंपरिक पद्धतीत उसाचा रस काहिलीत उकळला जातो। यामध्ये 118 ते 120 अंश सेल्सिअस तापमानावर गुळाची निर्मिती केली जाते। असा द्रवरूप अवस्थेतला गुळ वाफ्यात घेऊन घोटणी केली जाते आणि 76 अंशाला गुळ ढेऱ्यात घेऊन भरला जातो। काहील कधी उतरवायची, चुना भेंडी पावडर किती प्रमाणात वापरायची हे सगळं काम गुळव्याच आपल्या अनुभवाप्रमाणे ठरवत असतो। पण इथं सगळंच वेगळं आहे। इथं उसाचा रस उकळण्यासाठी कोणत्याही प्रकारचं चुलांघन नाही, तर यासाठी वापरलाय बॉयलर। बॉयलरमधून गरम पाण्याची वाफ तयार केली जाते। या वाफेवरच इथं गुळ तयार होतो। उसाचा रस काढण्यासाठी चरख्याला बेल्टऐवजी सायक्लो गिअरचा वापर करण्यात आलाय। त्यामुळे इथं कामगारांची सुरक्षितता वाढली आहे। तयार झालेला रस 2000 लिटर क्षमता असलेल्या व्हेसलमध्ये अर्थात भांड्यात घेतला जातो। या टाकीला आतून कॉईल आहे। या कॉईलमधून गरम वाफ फिरवली जाते। इथंच मळी काढण्यासाठी भेंडी वापरली जाते। 2 तासानंतर वाफेवर रस उकळल्यानंतर दुसऱ्या व्हेसलमध्ये घेऊन तो 2 इव्हॅपोरेटर टाकीत घेतला जातो। हे सगळं काम यांत्रिक पद्धतीनं होतं। या इव्हॅपोरेटर टाकीची रचना वेगळी असते। इथं छोट्या छोट्या नळ्या असलेलं एक यंत्र असतं। या नळ्यांमध्ये हा रस असतो। या यंत्राच्या भोवती वाफ दिलेली असते, त्यामुळे अगदी छोट्या पद्धतीनं हा रस उकळला जातो। इथं या रसाला 90 ते 100 अंश तापमान दिलं जातं। हा रस जेव्हा वाफेवर उकळत असतो तेव्हा तो देखील वाफ सोडत असतो। ही वाफ कुठेही वाया जाऊ दिली जात नाही, तर ती एकत्र करून पुन्हा दुसऱ्या इव्हॅपोरेटर टाकीत सोडली जाते। पहिल्या इव्हॅपोरेटरमध्ये रस 60 ब्रिक्सचा अर्थात स्फटिक झाल्यानंतर तो दुसऱ्या इव्हॅपोरेटरमध्ये जातो। इथं बॉयलरमधून आलेली वाफ आणि पहिल्या इव्हॅपोरेटरमधून निघालेली रसाची वाफ दोन्ही एकत्र केल्या जातात। त्यावर दुसऱ्या इव्हॅपोरेटरमध्ये रस उकळत असतो। पहिल्या इव्हॅपोरेटरची आणि याची रचना सारखीच असते। इथंही 70 ते 75 ब्रिक्सचा रस तयार होतो। साधारणपणे 6 तासानंतर पुढे तो एका मोठ्या टाकीत येतो। या टाकीत 70 ते 75 अंश सेल्सिअस तापमान असतं। या तापमानावर रसातल्या ब्रिक्सचं प्रमाण हे 70 ते 75 असतं। यानंतर त्याला पुढच्या टाकीत घेतलं जातं। इथंही रसाची वाफ आणि बॉयलरची वाफ एकत्र करून त्या आधारे उष्णता दिली जाते। इथं 90 ते 92 ब्रिक्स तयार होतो। तो एका भांड्यात घेऊन त्यापासून गूळ किंवा गुळाची पावडर तयार केली जाते।
या प्रक्रियेत रस शिजवणं आणि गूळ तयार होणं ही प्रक्रिया बंदिस्त स्वरूपात होते. काहीही पाहायला मिळत नाही. त्यामुळे काहीलची चाचणी घेण्याचा प्रश्नच पडत नाही. त्यामुळे इथं गुळव्या देखील पाहायला मिळत नाही. गुऱ्हाळघर म्हटलं की गुळव्या आलाच. ह्या गुळव्यालाच काकवीची चाचणी कळते म्हणे. पण अजित दोंदनवार यांनी ह्या गुळव्यालाच नाही तर पारंपरिक गुऱ्हाळघराला देखील हद्दपार केलं आहे. दोंदनवारांनी देशातील पहिला वाफेवरील गुळ प्रकल्प इथं उभा केला आहे. या सगळ्या प्रक्रियेत गुळासाठी मोठ्या प्रमाणात जळण लागत असेल असा समज होईल. पण यासाठी लागतात त्या फक्त 50% ऊसाच्या चुट्या. म्हणजे जेवढ्या ऊसाचा आपल्याला गूळ तयार करायचा आहे त्यातल्या अर्ध्याच ऊसांच्या चुट्यांवर हा गूळ तयार होतो. त्यामुळे प्रदूषणाचाही प्रश्न उद्भवत नाही. आमचं इव्हॅपोरेटर आहे मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटर. मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटरमध्ये पहिल्या भांड्यामध्ये डायरेक्ट स्टीम देतो, लाईव्ह स्टीम देतो आणि ते वाफ जे आलेलं असते ते दुसऱ्या भांड्यामध्ये घेतो. दोन्ही भांडे व्हॅक्यूममध्ये असतात. एक 300 mm व्हॅक्यूममध्ये असते, दुसरं 600 mm व्हॅक्यूममध्ये असते. व्हॅक्यूम आम्ही जेट कंडेन्सरने क्रिएट करतो आणि हे झाल्यानंतर आम्ही मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटरमधनं ज्यावेळेला 70 ब्रिक्स येते त्यावेळेला आम्ही व्हॅक्यूम पॅनमध्ये घेतो. व्हॅक्यूम पॅनमध्ये फुल व्हॅक्यूम देऊन आम्ही 80 डिग्रीपर्यंत हीट करतो. 80 डिग्री पण जात नाही, 65-70 डिग्रीला संपते. संपल्यानंतर ते आम्ही एक कढईमध्ये उतरून घेतो. आता प्रश्न येतो तो कामगारांचा. एवढाच गूळ तयार करायचा असेल तर कमीत कमी 15 ते 20 कामगार लागतील. पण हा सगळा प्रकल्प अवघे 4 कामगार हाताळू शकतात. पारंपरिक पद्धतीनं गूळ तयार होत असताना ऊसाचा रस लोखंडी कायलीत गरम केला जातो. गूळ तयार होण्यापूर्वी 110 अंशाच्या पुढे काकवी तयार होते. त्यानंतर गूळ तयार होतो. या प्रक्रियेत काहिलीचा पत्रा जास्त गरम होऊन त्याचा काही अंश हा गुळात मिक्स होतो. ते आरोग्याला हानिकारक असतं. अजित दोड्डणवार यांचा सेंद्रिय गुळाचा आग्रह असतो. कारण गूळ जेवढा सफेद तेवढ्या प्रमाणात त्यात जास्त रसायनं टाकलेली असतात. म्हणजेच हायड्रॉक्स पावडर, चुना, गंधक, तयार साखर, रासायनिक प्रक्रिया केलेली भेंडी पावडर, गुळाला अपेक्षित रंग चढण्यासाठी वापरले जाणारे इसेन्स आणि युरिया हे प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त वापरले असतात. पण इथे कोणत्याही प्रकारचा रासायनिक पदार्थ वापरला जात नाही. कढईमध्ये तयार करत असताना ते जाळ जे घालतात ते जाळ जवळजवळ 700 डिग्रीचं असतं. 700 डिग्री ते 900 डिग्री. आणि 700 डिग्रीचं मध्ये पडद्यासारखं एक कढई असते. त्या कढईमध्ये जे पाणी किंवा रस उकळत असते त्याचं टेम्परेचर जास्तीत जास्त त्यांनी 120पर्यंत घेतात. खरं जाळ जवळजवळ 700 डिग्री असते आणि त्याच्या अगदी जवळ म्हणजे करपत असते. आणि शेवटीला ज्यावेळेला आटल्यानंतर जवळ अर्धा इंच फक्त काकवीसारखं राहिलेलं असते ते सुद्धा करपत असते. आणि ते करपल्यामुळं त्याच्यातले घटक जे असतात विटॅमिन्स, पॉलिफिनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स व्हॅल्यूज काय असतात, जे मिनरल्स असतात ते सगळं खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात त्याच्यात. आणि बगॅस जे वापरतात जळणसाठी ते बगॅस पुरत नाही. बगॅस पुरत नाही म्हणून ते काय करतात, टायर जाळलं किंवा PVC चप्पल जाळलं किंवा प्लॅस्टिक जाळलं असं जाळून पर्यावरणाला हानी करतात. अजित दोड्डणवार यांच्या गुळाला परदेशात मोठी मागणी आहे. इथं तयार होणाऱ्या गुळात आर्द्रता 2% कमी मिळते. त्यामुळे गुळ टिकण्याचा कालावधी हा 3 वर्षांपेक्षा जास्त आहे. कमी तापमानावर गुळाची निर्मिती होत असल्यानं गुळातल्या खनिज घटकांचं प्रमाण टिकून राहतं. सध्या त्यांचा गुळ हा रशियात निर्यात केला जातो. सध्या 2000 रुपये टनाप्रमाणे ऊस खरेदी केला जातोय. गूळ निर्मिती करताना टनाला 500 रुपये खर्च येतो. हा प्रकल्प उभारण्यासाठी 30 लाख रुपये खर्च आलाय. 3.5 तासात 5.5 टन गूळ निर्मिती क्षमता असून 1 टन ऊसापासून 110 किलो गूळ तयार होतो. अशी गुऱ्हाळं म्हणजेच गूळ फॅक्टरी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावागावातून उभारणी करावी अशी दोड्डणवारांची इच्छा आहे. यासाठी लागणारं तंत्रज्ञान देण्याची त्यांची तयारी आहे. कॅमेरामन नितीन बोधारे सह सुखलाल गांगवे, साम मराठी, बेळगाव.